नमस्कार मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत बारामतीच्या कृषक एक्झिबिशनमध्ये आणि आता सध्या आम्ही आहोत इफ्को किसानच्या ड्रोनच्या स्टॉलवर. तर आपल्यासोबत आहेत शुभम सर, जे ड्रोन बद्दलची पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देतील. तर नमस्कार शुभम सर. नमस्कार. आमच्या दर्शकांना कृपया ड्रोन बद्दल काय आहे, किती किंमत आहे, किती फवारणी करू शकतो आणि किती कॅपॅसिटी आहे, सर्वबद्दल माहिती द्या सर. आपला ड्रोन येतो हा 10 लिटरचा. 10 लिटरमध्ये हा 1 एकर फवारणी करतो. म्हणजे आपण 200 लिटर पाण्यासाठी जे औषध वापरतो तेच आपण औषध 10 लिटर पाण्यासाठी वापरायचं. आणि 10 लिटर पाण्यामध्ये आपला हा ड्रोन 1 एकर साठी फवारणी करून टाकतो, ते पण 5 ते 7 मिनिटांमध्ये. याचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपले मोठे पिकं येतात ते ऊस, मका, सोयाबीनमध्ये पण जाता येत नाही आपल्याला, काही पिकांमध्ये जाता येत नाही मोठे झाल्यावर. तर त्या पिकासाठी हा ड्रोनने फवारणी केल्याचा फायदा हा की पूर्ण झाडावरती औषध पडतं आणि औषध आपलं वेस्ट जात नाही. जे आपल्या हातपंपाने औषध वेस्ट जातं ते औषध वेस्ट जात नाही आपलं, महत्वाचं. आणि याची फवारणीचा फायदा हा की आपल्याला रिझल्ट हा चांगल्या प्रकारचा आहे. आणि याची जे आपण इफ्को कंपनीमार्फत जे ड्रोन दिलेत प्रोव्हाइड, म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये ड्रोन प्रोव्हाइड आहेत, प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ड्रोन आहेत. त्याची कॉस्ट पण एकदम आपल्या शेतकऱ्याला परवडेल अशी, म्हणजे कमी रेटमध्ये फवारणी करून देतात. म्हणजे फक्त त्यांचं एकच अट आहे की त्यांचं एक प्रोडक्ट वापरावं लागतं प्रत्येक फवारणीसाठी. तुम्ही कीटकनाशकासाठी फवारणी करू शकता, बुरशीनाशकासाठी करू शकता, सर्व ह्याच्यासाठी करू शकता, फक्त तणनाशक करत नाहीत. सर, याच्यासाठी फवारणीसाठी जे आपले नॉर्मल जे साधे आपले कीटकनाशक किंवा हे असतात की काही वेगळे येतात? नाही, फक्त याच्यासाठी असं आहे की जे आपण कीटकनाशक जे ह्याच्यासाठी वापरतो पावडर फॉर्म मधले, जे 200 लिटर पाण्यासाठी, फक्त ते न वापरता ह्याच्यासाठी फक्त लिक्विड मधले वापरावं लागतं. आणि जर किमतीमध्ये जर आपण असा फरक म्हणाला तर ड्रोन साठी जे औषध लागतात त्या किमतीमध्ये महाग असतात? नाही, फक्त आपण जे पावडर फॉर्म मध्ये घेतो ना तेच फक्त लिक्विड मध्ये घ्यायचं आणि जवळपास किमतीमध्ये काय फरक पडतो. ठीक आहे सर, याच्याबद्दल काही गव्हर्नमेंट कडून काही सबसिडी आहे जर कोणाला घ्यायचं असेल अशा टाईपचं काही तुमचं मॉडेल आहे सर? गव्हर्नमेंट कडून सबसिडी आहेत, महिलांसाठी पण सबसिडी आहेत, जे बचत गट चालवतात त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे ऍग्रिकल्चर झालेलं आहे त्यांना पण सबसिडी आहे. FPOs ला वगैरे पण सबसिडी असणार? फक्त याच्यासाठी की ड्रोन चालवण्यासाठी लायसन्स काढावं लागतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता की कुठून तो लायसन्स मिळू शकतो? पुण्यामध्ये आहे, सासवडमध्ये PBC रॉब म्हणून तिथं हे ट्रेनिंग सेंटर आहे. तिथं काही कॉस्ट जास्त आहे, त्यांची काय कॉस्ट असेल ते भरून ते लायसन्स देतात, ट्रेनिंग आणि लायसन्स देतात दोन्ही. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे जर कॉन्टॅक्ट करायचा आहे घ्यायसाठी ड्रोन, तर मग त्याला लायसन्स असणं गरजेचं आहे? लायसन्स असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडून काही प्रशिक्षण वगैरे नाही, सर्टिफिकेट घ्यावं लागतं. सर, याच्या बॅटरी बद्दल सांगा की एक चार्जिंग मध्ये किती तास आपण फवारणी आपल्याला किती एकर? एकदा बॅटरी फुल चार्ज केली की 2 एकर ते 3 एकर, म्हणजे एका जागेवर जर असेल आपला प्लॉट एका ठिकाणी 3 एकर तर काढत होता. जर असा वेगवेगळे असेल एक ठिकाणी 1 एकर, एक ठिकाणी 1 एकर दुसऱ्या ठिकाणी, तर त्या 2 एकर काढतो. तर सर, मग त्याच्यात पर एकरची काही फवारणीचे किती चार्जेस असतात? ते 300 ते 500 रुपये, म्हणजे ज्या फार्मर पासून एरिया जिथपर्यंत त्या कॉस्ट मध्ये ते घेतात. जवळ असेल तर कमी येतो, लांब असेल तर थोडं जास्त कॉस्ट जातो. 1 एकर साठी 10 लिटर पाणी लागतं. तर मला जेवढं माहिती आहे याच्यामध्ये असे फॉगर्स वापरले असतात जे जैसे असतं. आपण जे साध्या पंपाचे एक येतो ना, आपल्या पंपाचा एक थेंब येतो ना, तेव्हा ह्याचे 100 थेंब पडतो. तर तो एका थेंबाचे 100 करतो, आणि जे आपला साधा पंप एक टाकतो ना ते ह्याचा 100. औषध जे आपण 200 लिटर साठी वापरतो तेवढेच औषधासाठी वापरायचं 10 लिटर साठी. प्राइस याची 10 लाख रुपये. मी तर नाही, ते आतमध्ये कंपनीवाले आहेत ते सगळे माहिती देतात. तर धन्यवाद शुभम सर, इतक्या महत्वपूर्ण माहितीसाठी. अशाच प्रकारची आम्ही पण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहू. तर धन्यवाद सर, आणि धन्यवाद कृषी मित्रांनो. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि बारामती कृषकच्या इतर काही माहितींसाठी आमच्यासोबत जुळून राहा. धन्यवाद.